पत्रकार हा जनसामान्य माणसाचा आधारस्तंभ आहे। माझ्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे आहे। तर मी आमदार होण्यातही पत्रकारांचेही योगदान महत्त्वाचे आहे। त्यामुळे त्यांचे कुटुंब हे माझे कुटुंब आहे असं समजून कायमस्वरूपी पत्रकारांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार असल्याची ग्वाही संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी दिली। पत्रकारांचे कर्तव्य जरी समाजासाठी असलं तरी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी ही तितकीच महत्त्वाची आहे। या जाणीवेतून व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनेच्या माध्यमातून आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पत्रकारांच्या पाल्यांचा शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला। यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने, खजिनदार गोरक्षनाथ नेहे, संगमनेर तालुकाध्यक्ष बाबासाहेब कडू, शहराध्यक्ष महेश पगारे, सचिव सचिन जंत्रे, कार्याध्यक्ष भारत रेघाटे, ज्येष्ठ पत्रकार संदीप वागचौरे, संजय आहिरे, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी पत्रकारांच्या सर्व पाल्यांना आमदार अमोल खताळांच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप करण्यात आले। आमदार खताळ म्हणाले की संगमनेरमधील पत्रकार यांचा माझा अनेक वर्षांपासूनचा संबंध आहे। त्यांनी मला येथून मागेही खूप मदत केली, तसेच येथून पुढेही नक्कीच करतील। त्यामुळे त्यांच्या पाल्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देणं माझं कर्तव्य आहे। म्हणून मी इथून पुढे प्रत्येक वर्षी त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली। त्यांच्यामुळे कित्येक लोकांना न्याय मिळाला। ज्यावेळेस आज सुद्धा मी आमदार झाल्यानंतर पर्सनल बातम्या मला आयरे साहेब पाठवत असतात, बरेचसे पत्रकार पाठवत असतात, त्यामुळे बघत असतो। त्यातून लगेच बातमी अधिकाऱ्यांच्या स्तरावरची असली तर त्या अधिकाऱ्यांना पुढे पाठवून त्यामध्ये कशा पद्धतीने सुधारणा करता येईल। 4 दिवसापूर्वी मी मुंबईला होतो, बस स्टँडपाशी ते पाणी तुंबलं होतं, अण्णा काळेंनी केलं, सीओ साहेबांना लगेच सांगितलं त्याच्यावरती परमनंट सोल्युशन काढायचं आहे। आता 40 वर्षापासून तुंबलेला काही प्रकार आहे ते काढायला थोडा वेळ लागतो, तो निश्चित तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने भविष्यामध्ये आपण पूर्ण करूया। आपल्या संघटनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालतं, त्यामुळे मी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सदस्यांचं अभिनंदन करत आणि वेळोवेळी सांगितलंय पत्रकार भवनाचा विषय आता सरांनी काढला म्हणून जागे संदर्भात सुद्धा 2 ठिकाणी मी स्वतः सीओ साहेबांना सांगितलंय की आपल्याला कशा पद्धतीने देता येतील। बघा, जास्त जागेची गरज नाही, जी काही जागा भेटेल पहिला दुसरा मजला करू आपण, परंतु आज एक बसण्याचं ठिकाण होणं गरजेचं आहे। आज सुद्धा हा कार्यक्रम मला बी आवडला असतं जर यापूर्वी तुमच्या पत्रकारांचं एखादं भवन असतं, तो हरकत नाही। ज्यावेळेस मी तुम्हाला अडचण नाही पत्रकारांना सरकारी गेस्ट हाऊसची, पण जर कधी चुकून आली तर तिथं मी तुमच्या बरोबर राहील। तुमच्या सर्व पत्रकार बांधवांचं म्हणजे तुम्ही एक माझा परिवार आहे, मी सुद्धा परिवार मानतो। मी जरी पत्रकार म्हणूनच परिवार नाही, तुमच्या सगळ्यांबरोबरचा जो गेल्या कित्येक वर्षांचा स्नेह आहे। निवडणुकीच्या वेळेस सुद्धा तुम्ही लोकांनी भरपूर दबाव असताना काही जणांच्या जाहिराती बंद केल्या गेल्या, अजूनही काही जणांना जाहिरात पेपरला बातमी आली का 2 कॉलम आली, सिंगल कॉलम आली, त्यांचीच मोठी आमची छोटी, या पद्धतीचा ठेवीलवाना प्रयत्न केला जातो। परंतु मी जबाबदारीने सांगेल, ऑन कॅमेरा सांगेल, आमदार झाल्यापासून, आमदार व्हायच्या आधीपासून कधीच पत्रकारांनी माझ्या विरोधात जरी बातमी छापली असेल तरी मी कधीच त्या पत्रकाराला फोन केला नाही, मेसेज टाकला नाही का माझ्या विरोधात का बातमी छापली। आज सुद्धा एक बातमी चुकीची आलेली, परंतु मी तिथं सुद्धा सांगणार नाही का तिथं माझा कुठलाही संबंध, मी तिथं प्रत्यक्ष नव्हतो, काही नव्हतं, कारण तो माझा स्वभाव नाही, तो माझा पिंड नाही। जे करायचं ते सकारात्मकपणे पुढं करत चालायचं। जेवढी तुमच्यासारख्याकडून काही चांगल्या सूचना आहेत त्या घेतल्या पाहिजे। आज पत्रकारांचं सुद्धा जसं आमचे कार्यकर्ते प्रत्येक गावागावामध्ये आहेत दक्ष आहे, परंतु आमच्या आधी काही गोष्टी, एखादी दुर्घटना घडली, आता 4 दिवसापूर्वी कोकणगावला अपघात झाला, तर पहिलं मला पत्रकारांकडून कळालं, नंतर अधिकाऱ्यांकडून कळालं। एवढं तुमचं काम फास्ट आहे, नेटवर्क फास्ट आहे, त्यामुळे निश्चित तुम्ही परिवार म्हणून ज्या पद्धतीने काम करताय ते तुमच्या परिवाराचा घटक म्हणून मला सुद्धा तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी यापुढेही मिळत राहू। पुढच्या वर्षी जो शालेय विद्यार्थ्यांच्या साहित्याचा कार्यक्रम आहे, मी जोपर्यंत या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे तोपर्यंत मी आज शब्द देतो, तुमचे जे काही मुलं जेवढी संख्या असेल त्याची यादी फक्त शाळा सुरू व्हायच्या 10 दिवस माझ्या कार्यालयात द्या। प्रत्येक विद्यार्थ्याचे शैक्षणिक जे साहित्य त्यांना गरजेचं आहे ते देण्याची जबाबदारी माझी आहे। आपल्या सगळ्यांचं प्रेम स्नेह माझ्यावरती असाच राहून द्या। या कार्यक्रमासाठी गोरख मी खूप आग्रह झाला, त्यामुळे गोरख साहेबांचं सुद्धा मी खूप आभार मानतो। धन्यवाद। पत्रकारांनी साहित्य वाटपाच्या अनेक बातम्या आपल्या दैनिकातून प्रसिद्ध केल्या, परंतु त्यांच्या पाल्यांना आतापर्यंत शैक्षणिक साहित्य कोणीही दिलं नव्हतं। मात्र अमोल खताळ यांनी पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली असल्याचं यावेळी पत्रकारांनी म्हटलंय। सर्व उपस्थितांचे आभार यावेळी ज्येष्ठ पत्रकार संदीप वागचौरे यांनी मानले। YES9 मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।